औषध आहे, परंतु इकडे आल्यावर येस महाराष्ट्र नंबर 1 देवा वेलनेस फॅमिली मध्ये आल्यावर मला आपल्या ग्रेट गुरुनी संतोष शेवले सरांनी व्यवस्थित पद्धतीने सांगितलं की हर्बल लाईफ न्यूट्रिशन ऍक्च्युअली करतंय काय. शिवाय जेव्हा स्नेहल मॅमला मी ऐकलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपली फॅमिली हर्बल लाईफ न्यूट्रिशन रेकमेंड करते खरी, पण त्याच्या पाठीमागची काही विशेष नाही, त्याच्या पाठीमागची काहीतरी समीकरण आहेत ती देखील तुम्हाला फॉलो करायला लागतात. जसं की तुमचा डाएट तुम्हाला बॅलन्स करावा लागतो, कॅलरी डेफिशिटमुळे तुम्हाला डाएट घ्यावा लागतो, त्याचसोबत तुम्हाला 45 मिनिट्स वर्कआउट देखील करावा लागतो, रोजची आंघोळ आपली घामाची होते, त्यानंतर तिथे मला काही संज्ञा जसं की काही डेफिनेशन्स मिळाल्या, पहिली आंघोळ घामाची तीच आपल्या कामाची, त्यानंतर अजूनही काही गोष्टीमध्ये ते ऐकायला मिळालं जसं की भरपूर खा आणि वजन कमी करा. ह्या जेव्हा गोष्टी ह्या कन्सेप्ट या डिसिप्लिनच्या बाबतीतल्या कन्सेप्ट जेव्हा मी ऐकल्या तेव्हा मात्र मी इम्प्रेस झालो आणि कुठेतरी मी ठरवलं की एवढे हे मॅडम म्हणतायत, एवढे स्नेहल मॅडम म्हणतायत की एकदा येवले सरांना भेटा, आमच्या येवले सर येवले मॅडमला येऊन एकदा भेटा, एवढं म्हणतायत, एवढं विनवण्या करतायत, तर आपण एकदा जाऊन भेटूया असं मी ठरवलं. पण भेटण्याआधी 2-3 दिवस मी येवले सरांबद्दल पूर्ण माहिती काढायचा प्रयत्न केला होता. वेलनेस सेंटर आहे त्यांचं, त्यावेळेस त्यांचं वेलनेस सेंटर मला वाटतंय साने चौकी पोलीस स्टेशन जवळ होतं मेत्रे वस्तीमध्ये, आणि ते राहतात कुठं, बाय प्रोफेशन काय करायचे, किती दिवसांपासून वेलनेस फॅमिलीमध्ये आहेत, त्यांचा स्वतःचा रिझल्ट काय आहे, किती लोकांना आरोग्य देत आहेत, या सगळ्या गोष्टींची मी 2-3 दिवस चौकशी केली होती. कारण त्यावेळेस मला वाटते चटके लागले होते ना, जेव्हा जिभेला चटके लागतात तेव्हा आपण ताक देखील फुंकून पितो. त्यामुळे मी पूर्ण माहिती घेऊनच महाराष्ट्र नंबर 1 देवा वेलनेस फॅमिली जॉईन करण्याचा निर्णय घेतला. आणि फायनली जेव्हा मी येवले सरांसोबत बसलोय ना, त्यांच्या समोर जेव्हा मी बसलो, त्यांना ऐकलं आणि आय वॉज कम्प्लिटली कन्व्हिन्स. त्यांनी मला व्यवस्थित पद्धतीने सकस आहाराचं महत्व पटवून दिलं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मनातली निगेटिव्हिटी त्यांनी काढली. मला त्यांनी समजावलं की सकस संतुलित आहार नेमकं करतो काय. त्यांनी जे पण डिस्क्रिप्शन सांगितलं मला ते मी कुठेतरी घरी केलं, पुन्हा एकदा हे सगळं बायफोकेट केलं, पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित पद्धतीने अनालाइज केलं, कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती व्हिजिट केलं, पॉझिटिव्ह व्हिडिओज येस ह्या गोष्टीवरती फोकस करा. पॉझिटिव्ह व्हिडिओज मी ऐकले युट्यूब वरती, येस गुगल, युट्यूब ह्या सर्च इंजिन वरती तुम्ही जे सर्च करता तसे रिझल्ट तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुम्ही जर नेगेटिव्ह सर्च कराल तर तुम्हाला नेगेटिव्ह रिझल्ट मिळणार आहेत. येस तुम्ही जर पॉझिटिव्ह सर्च कराल तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहेत. त्यामुळे मी जेवढं निगेटिव्ह ऐकलं होतं ते सगळे माझे निगेटिव्ह सर्चेस होते. या गोष्टीकडे लक्ष द्या. जेव्हा मी हे पॉझिटिव्ह सर्चेस ऐकल्या तेव्हा मात्र मला वाटलं की काहीतरी आहे या न्यूट्रिशन मध्ये, काय आहे ते मला व्यवस्थित अभ्यास केल्यावर समजलं. आणि तिथे म्हणजे 5-6 मार्च 2024 रोजी मला समजलं की हर्बल लाईफ न्यूट्रिशन ऍक्च्युअली करतंय काय. तोपर्यंत मला असं वाटत होतं की हे वजन कमी करण्याचं औषध आहे, पण मित्रांनो हे औषध नसून वजन कमी करताना लागणारं आवश्यक न्यूट्रिशन आहे, पोषण आहे. काय करतं हे समजून घ्या. वजन कमी करण्यामध्ये वाढवण्यामध्ये याचं कॉन्ट्रीब्युशन 0 आहे, परंतु शरीराची झीज भरून काढण्याचं काम हे करतंय. शरीराला जे लागतंय, जे